लेखनी तळपली तेजाने अन खन खन खनकली तलवार। लेखनी तळपली तेजाने अन खन खन खनकली तलवार। शंभू छत्रपती आमुचे धगधगते अंगार। शंभू छत्रपती आमुचे धगधगते अंगार। हातात तलवार घेऊन गनिमांना सळो की पळो करून सोडणारे आणि त्याच हातामध्ये लेखणी घेऊन आपल्या विद्वत्तेचा झेंडा संपूर्ण विश्वामध्ये फडकवणारे थोर साहित्यिक स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी राजांना माझा मानाचा मुजरा। स्वराज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि वेळ आली तर स्वराज्यासाठी मरावं कसं हे छत्रपती संभाजी राजांनी शिकवलं। म्हणून तर म्हणावंसं वाटतं, मरणालाही नाही भ्याला असा तो वीर होता। मरणालाही नाही भ्याला असा तो वीर होता। पराक्रमी छावा तो सिंहासारखा शूर होता। पराक्रमी छावा तो सिंहासारखा शूर होता। छत्रपती संभाजी राजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकही किल्ला शत्रूला जिंकू दिला नाही किंवा आरमारामधलं एकही जहाज बुडू दिलं नाही। एकाच वेळी 5-5 शत्रूशी सामना करत असताना मरतानाही छत्रपती संभाजी राजांनी इथल्या रयतेच्या मनामध्ये औरंगजेबाला इथल्या मातीत गाडण्याची प्रेरणा निर्माण केली। 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावर सईबाईंच्या पोटी छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला। अवघ्या 2 वर्षातच सईबाईंचा मृत्यू झाला। आजी जिजाऊंनी शंभू राजांवर उत्तम प्रतीचे संस्कार केले। शस्त्रास्त्रांचं शिक्षण देऊन त्यांना पारंगत युवराज बनवलं। म्हणून तर वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी शत्रू मुलखामध्ये संभाजीराजे धिटाईने राहू शकले होते। बालवयातच त्यांना 6 भाषा अवगत होत्या। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि बुधभूषण नायिकाभेद 7 शतक आणि नक्षिक हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत। फक्त तलवार बहादरच नाही तर लेखनी बहादर असणारे छत्रपती संभाजीराजे आम्हाला चित्रपट, कथा, कादंबऱ्या, नाटके यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले। संभाजी राजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यांचा वास्तव इतिहास आम्हाला माहिती झाला पाहिजे। इंग्रजांनाही कोड्यात टाकणारे, करार करणारे, अरबी समुद्राचा किनारा पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये पेटून उठवणारे धुरंधर मुत्सद्दी संभाजीराजे आम्हाला माहिती झाले पाहिजे। गोव्याच्या व्हायसरायचा पाठलाग करत असताना घोड्यासह खाडीमध्ये उडी घेणारा एखादाच निदळ्या छातीचा संभाजी राजा या जगाच्या इतिहासामध्ये असू शकतो। संभाजी राजांचं हे प्रेरणादायी चरित्र आमच्या चंगळवादी चैनी युवा पिढीला ज्यावेळेस माहिती होईल त्यावेळेस निश्चितपणे त्यांच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून छत्रपती संभाजी राजांचं चरित्र आमच्या समाजासमोर खऱ्या अर्थानं वास्तव स्वरूपातलं चरित्र जे आहे ते येणं फार महत्वाचं आहे। संभाजीराजे युद्ध कौशल्यामध्ये निपुण होते, म्हणून तर रामसेस सारखा टेकडीवरचा किल्ला सुद्धा 6.5 वर्ष लढाई करूनही औरंगजेबाला जिंकता आला नव्हता। 9 वर्ष आपलं सिंहासन जणू काही घोड्यावर घेऊन बसले होते असं वाटत होतं, कारण रात्रंदिवस संभाजी राजांनी शत्रू बरोबर झुंज दिली। म्हणून तर म्हणावेसे वाटते, नोंदून विक्रम पराक्रमाचा तो गेला। नोंदून विक्रम पराक्रमाचा तो गेला। लढला असा तो छावा, गनिमही थक्क झाला। प्रेरणा बनून राहील सदैव राष्ट्रासाठी। प्रेरणा बनून राहील सदैव राष्ट्रासाठी। प्रणाम शंभू राजांना करतो कोटी कोटी। प्रणाम शंभू राजांना करतो कोटी कोटी। धन्यवाद। जय शंभूराजे।